नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच पुस्तक पहिले, शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया. घटक 3 मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख यांच्या भूमिका, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन, मुख्याध्यापक, संस्था प्रमुख, विविध घटकांसंबंधी भूमिका, मुख्याध्यापकांची अध्यापन कार्यसंबंधी भूमिका. 3 प्रमुख किंवा मुख्याध्यापकांची शिक्षकांसंबंधीची भूमिका. 4 मुख्याध्यापकांची शिक्षकांसंबंधी बदलती भूमिका. 5 शाळेतील इतर मानवी घटकांसंदर्भात मुख्याध्यापकांची भूमिका. 6 शाळेबाहेरील घटक आणि मुख्याध्यापकांची भूमिका. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश आणि क्षेत्रीय कार्य. पाठाची उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही पुढील गोष्टी सांगू शकाल. 1 बदलत्या परिवेशात एका प्रमुखाची बदलती भूमिका सांगू शकाल. 2 प्रमुखांच्या जबाबदाऱ्या कशा बदललेल्या आहेत ते सांगू शकाल. 3 प्रमुखाची भूमिका व्यवस्थापन शास्त्र आणि व्यावसायिकेवर कशी आधारित आहे हे स्पष्ट करू शकाल. 4 प्रमुखांच्या व्यावसायिक आणि प्रशासकीय भूमिका कशा वेगळ्या आहेत ते सांगू शकाल. 5 विद्यार्थ्यांचे अध्ययन गुणवत्तापूर्ण होण्यास मदत करू शकाल. 6 अध्यापकांच्या कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रमुखाची बदलती भूमिका पार पाडू शकाल. 7 शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकाल. 8 संस्थेतील सर्व मानवी घटकांशी तसेच पालकांशी सलोख्याचे, सहकार्याचे संबंध प्रस्थापित करू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. मित्र हो, आपण गेली कित्येक वर्षे सहकारी किंवा अध्यापक म्हणून कार्य केले असेल आणि आज प्रमुख किंवा मुख्याध्यापक पद भूषवित आहात. एक सहकारी म्हणून तुमचे अनुभव गाठीशी आहेतच. आता एक प्रमुख म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. अधिकारही प्राप्त असतील. पूर्वानुभवांच्या आधारे आपल्या अधिकारांची अंमलबजावणी करावी असे आपणास वाटत असेल तर सावधान. आज एक प्रमुखाची भूमिका, जबाबदाऱ्या यांमध्ये बराचसा बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयातील मानवी घटकात असलेल्या परस्पर संबंधातही फरक होत आहेत. एकाच प्रमुखाची प्रशासकीय भूमिका आता प्रशासकीय न राहता व्यावसायिक झालेली आहे. तो एक प्रशासक नसून प्रशिक्षित व्यावसायिकांच्या गटाचा नेता म्हणजे लीडर ऑफ एज्युकेटेड प्रोफेशनल आहे. व्यावसायिकांच्या नेतृत्वासाठी व्यावसायिकता, व्यावसायीकरण, व्यवसाय प्रतिनिष्ठा आणि व्यवसायात किंवा संस्थेत अंतर्भूत सर्व मानवी घटकांशी परस्पर संबंध कसे सलोख्याचे, सहकार्याचे राहू शकेल, विकसित होतील या सर्व गोष्टी किमान पातळीपर्यंत तरी आपल्यात आहेत ना, या बाबतीत आत्मनिरीक्षण परीक्षणाची गरज निकळीची झाली आहे. हा एक नवा आयाम आपल्या व्यवसायाशी, आपल्या भूमिकेशी जोडला गेला आहे. तो एकरूप होणे गरजेचे आहे. ही एक नवीन जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. हे तुम्हास मान्य असो अथवा नसो, ही भूमिका, जबाबदाऱ्या पेलण्यास आपण मानसिकदृष्ट्या तयार आहोत का या बाबतीत शासनाची भूमिका, शासनाचे नियम सांभाळून सुद्धा नव्या जबाबदारीचे आव्हान पेलण्यासाठी काय करू शकाल याचाच या घटकात उहापोह केलेला आहे. विषय विवेचन. एक प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना शाळेच्या सर्वच घटकांशी जवळचे आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. या घटकात विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यवस्थापकीय मंडळ, परिसरातील इतर सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख, विविध घटकांसंबंधीची भूमिका. विद्यार्थी हा शाळेतील सर्वात महत्त्वाचा घटक असल्यामुळे
मुख्याध्यापकांचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध कशा प्रकारचे आहेत यावर प्रामुख्याने शाळेचे शैक्षणिक वातावरण अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे अध्ययन गुणवत्तापूर्ण व्हावे व त्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. याची खात्रीपूर्वक जाणीव मुख्याध्यापकांना होणे अगत्याचे आहे आणि या दृष्टिकोनातून मुख्याध्यापकांनी इतर घटकांशी सुसंगत असे संबंध निर्माण करायला पाहिजे. अध्ययन आणि अध्यापन ही शाळेतील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे असा संदेश मुख्याध्यापकांच्या वर्तणुकीतून सर्व घटकांपर्यंत पोचला पाहिजे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विशेष करून याची खात्री पटेल अशा प्रकारचे वर्तन आणि नेतृत्व मुख्याध्यापकांनी दाखविले पाहिजे. बऱ्याचदा असा युक्तिवाद मांडण्यात येतो की मुख्याध्यापक हा प्रामुख्याने एक प्रशासक आहे. शाळेचे प्रशासन ही एक अतिशय व्यापक जबाबदारी आहे. या दृष्टीने त्यांचा कार्यभार खूप मोठा आहे. शासन, व्यवस्थापन मंडळ व इतर बाह्य घटक यांच्याशी शाळेपासून ज्या अपेक्षा असतात त्याची पूर्ती करणे याच मुख्याध्यापकाचा फार वेळ खर्ची पडतो. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकांकडे अध्यापनाची जबाबदारी देण्याची गरज नाही. अध्यापनाची मुख्य जबाबदारी शिक्षकांचीच आहे. मुख्याध्यापकांचा व्यापक कार्यभार पाहता त्यात अध्यापनाची भर घालणे आवश्यक नाही. वरवर पाहता हा युक्तिवाद पटण्यासारखा म्हणजे समर्थनीय वाटला तरी सखोल विचारातील त्यांचे दूरगामी परिणाम शाळेच्या प्रमुख ध्येयाशी विसंगत व काही प्रमाणात घातक ठरू शकतात हे लक्षात येते. मुख्याध्यापकांची अध्यापन कार्यासंबंधी भूमिका. थोड्या प्रमाणात का होईना पण मुख्याध्यापकांनी अध्यापनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे याला अनेक कारणे आहेत. 1. विद्यार्थ्यांशी निकटचे संबंध प्रस्थापित करायला, त्यांच्या गरजा, आशा, आकांक्षा समजून घ्यायला व एकंदरीत शालेय अनुभवाबद्दल त्यांना काय वाटते याची जाणीव व्हायला अध्यापनामध्ये दुसरे माध्यम नाही. 2. अध्यापनाची किमान जबाबदारी स्वीकारली तरी त्यातून मुख्याध्यापक एक महत्त्वाचा संदेश प्रसारित करतील आणि तो म्हणजे अध्ययन आणि अध्यापन हा शाळेचा आत्मा आहे यावर त्याचा ठाम विश्वास आहे. या प्रक्रियेतून अलिप्त राहणे हे त्यांना मान्य नाही. 3. अध्यापनाची जबाबदारी स्वीकारल्याने मुख्याध्यापकांना आपल्या विषयातील ज्ञान प्रवाहाशी सतत संपर्क ठेवावा लागतो. वाचन आणि अभ्यास यात खंड पडत नाही. बौद्धिकदृष्ट्या त्यांचा ताजेपणा कमी होत नाही. 4. अध्यापनाची जबाबदारी स्वीकारल्याने शिक्षकांचा मुख्याध्यापकांविषयीचा आदर द्विगुणित होतो. शिकवण्याची आवड आणि अध्यापनाचे महत्त्व या दोन्ही गोष्टी त्यातून सिद्ध होतात. 5. अध्यापनात सहभागी झाल्यानंतर मुख्याध्यापकांना साहजिकच असे वाटते की आपले अध्यापन प्रभावी असायला पाहिजे. अध्यापनातील गुणवत्तेला आपण किती महत्त्व देतो हे सिद्ध व्हायला पाहिजे. असे झाले तरच मुख्याध्यापकांची त्यांच्या शिक्षकांबरोबरचे संबंध खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्वरूपाचे होतील. त्यात पद आणि अधिकार यांच्यापेक्षा ज्ञान, क्षमता आणि गुणवत्ता यांना प्राधान्य मिळेल. 6. अध्यापनात भाग घेणाऱ्या मुख्याध्यापकांबद्दल पालकांना देखील विशेष आदर वाटतो. आपल्या पाल्याच्या अध्ययनातील प्रगती, त्यातील अडचणी व तक्रारी मुख्याध्यापक संवेदनशीलपणे समजून घेऊन त्यांचे निवारण करतील असा विश्वास पालकांना वाटतो. मुख्याध्यापकाच्या अध्यापन कार्यातून कळत असे संदेश पालकांपर्यंत पोहोचतात. पालकांना देखील शाळेत सुरू असलेल्या कामकाजाची जाण फील होते. त्यांचे विचार शाळेपर्यंत पोहोचतात. गरज भासल्यास मुख्याध्यापक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समुदायातील कुटुंबांनासुद्धा मार्गदर्शन करू शकतात. या सर्व गोष्टींना तुमची मनकबुली जबाब देते का बघा. 3. प्रमुख किंवा मुख्याध्यापकांची शिक्षकांसंबंधीची प्रचलित भूमिका. शिक्षकांना तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे शिल्पकारच म्हटले जाते. त्यामुळे शिक्षक हा सर्व विद्यार्थ्यांइतकाच महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे शिक्षक. अध्यापनाची संपूर्ण किंवा व्यापक व्याख्या करायची झाली तर ते असे म्हणतात की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात होणारी कुठलीही आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन जर तिचा उद्देश विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणे किंबहुना त्यांच्या विकासाला कारणीभूत होते
असं असेल तर त्या आंतरक्रियेस अध्यापन म्हणता येईल. टीचिंग इन्क्लूड ऑल टीचर्स बिहेवियर इंटेंट टू कॉज स्टुडंट लर्निंग. थोडक्यात शिक्षक आणि विद्यार्थी हे शाळारूपी दुचाकी वाहनाचे दोन चाके आहेत. ती समतोलात सुसंगत असली तरच अध्यापन गुणवत्तापूर्ण होऊ शकेल. या दृष्टिकोनातून आपण मुख्याध्यापकांची शिक्षकांसंबंधीची भूमिका आणि कर्तव्य यांचा विचार करायला पाहिजे. घटक 1 मध्ये आपण प्रशासन आणि व्यवस्थापन यातील भेद स्पष्ट केला. तोच या पुस्तकाचा गाभा आहे. हे आपण सतत ध्यानात ठेवायला पाहिजे. सध्याची आपली शिक्षण पद्धती प्रशासकीय आहे. या पद्धतीतील दोष आणि दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्यवस्थापनात शास्त्रातील संकल्पना आणि सिद्धांत वर आधारित एक वेगळी किंवा निराळी पद्धती रुजू करण्याकडे आपण प्रयत्नशील आहोत. या दृष्टीने मुख्याध्यापकांची जबाबदारी सध्या काय आहे आणि तिचे रूपांतर कसे व्हायला पाहिजे याचा आपण सविस्तर विचार करू. प्रथम मुख्याध्यापकांचे शिक्षकांशी असलेले संबंधात काय बदल आवश्यक आहेत याची चर्चा करू आणि नंतर मुख्याध्यापकांच्या नेतृत्व शैलीकडे वळू. आज मुख्याध्यापकांकडे केवळ एक प्रशासक म्हणून पाहिले जाते. त्यांचे शिक्षकांशी असलेले संबंध प्रामुख्याने अधिकारावर आधारित असतात. त्यांच्यातील आंतरक्रिया ही प्रशासकीय किंवा शासकीय आदेश आणि त्यांची अंमलबजावणी, नियमांचे पालन आणि प्रस्थापित कार्यसंबंधीचे उल्लंघन होऊ नये याबाबत दक्षता आणि अशा बाबींवर केंद्रित असते. नियंत्रण हा त्यातील मुख्य हेतू असतो. शिक्षकांना कुठलीही योजना किंवा उपक्रम हाती घेण्याची मुभा नसते. प्रत्येक बाबतीत वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. थोडक्यात शिक्षकाला स्वायत्तताही नसल्यासारखे आहे. विश्वासाचा म्हणजे ट्रस्ट अभाव हे त्यामागील एक मुख्य कारण आहे. शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन हे गोपनीय अहवालाद्वारे मुख्याध्यापक करतात. त्यात शिक्षकांचा सहभाग नसतो. गोपनीय अहवालात काय नोंद झाली आहे हे देखील शिक्षकांना सांगितले जात नाही. त्यांच्या कार्याच्या मूल्यमापनाबद्दल त्यांची बाजू मांडण्याची संधी त्यांना मिळत नाही. हे सर्व नियम अविश्वासावर आधारित आहेत. हेच त्यातून सिद्ध होते. मुख्याध्यापकांच्या कर्तव्यामध्ये शिक्षकांचा मूल्यमापनाचा समावेश आहे. पण शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी त्यांना उत्तेजित करणे, त्यासाठी त्यांना आवश्यक संधी उपलब्ध करून देणे, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे यांचा मात्र समावेश नाही. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा आढावा घेणे, त्यावर आधारित अध्यापनात काही बदल घडवून आणणे, नवीन उपक्रमांबद्दल एकत्रितपणे विचार करणे अशा प्रकारच्या बाबीकडे अपवादानेच लक्ष दिले जाते. अशा परिस्थितीत जर अनेक शिक्षक काहीसे दुरावतात, प्रमुख प्रक्रियांमध्ये नावापुरतेच सहभागी होतात, आपले विचार व फारशी शिफारसी स्पष्टपणे मांडण्याचे टाळतात आणि आपले नियोजित अध्यापनाचे कार्य करावे त्या पलीकडे काही करण्याच्या भानगडीत पडू नये अशी भूमिका घेतात, तर त्यात आश्चर्य करण्याचे कारण नाही. पण यातून शाळेचे फार नुकसान होते व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नात शाळेला शिक्षकांसारख्या प्रमुख अमूल्य स्रोतास मुकावे लागते. यावरून असे लक्षात येते की शिक्षकांना बोलके करणे, त्यांचे सहकार्य मिळवणे यासाठी त्यांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. हे स्वातंत्र्य किती व कसे द्यावे हा त्या मुख्याध्यापकांचा स्वभाव, शालेय परिस्थिती, शिक्षकांची मनोवृत्ती आणि स्वतःच्या प्रशासनावर असलेल्या मुख्याध्यापकांचा विश्वास यावर अवलंबून आहे. 4. मुख्याध्यापकांची शिक्षकांसंबंधीची बदलती भूमिका. व्यवस्थापन शास्त्र आणि व्यावसायिकता म्हणजे यातून निर्माण होणारी शिक्षकांच्या बाबतीत मुख्याध्यापकाची भूमिका मात्र फार वेगळी आहे. या भूमिकेची खाली दिलेली ठळक वैशिष्ट्ये वाचल्यानंतर ही भूमिका वर चर्चिलेल्या प्रशासकीय भूमिकेपासून किती भिन्न आहे हे आपल्याला लक्षात येईल. 1. मुख्याध्यापक हा एक अकॅडमिक लीडर आहे. तो प्रशिक्षित व्यावसायिक म्हणजे ट्रेन प्रोफेशनल एका गटाचे नेतृत्व करतो. 2. या व्यावसायिकांच्या अविरत विकासाने उत्तेजन देणे, त्यांना भरीव पाठिंबा आणि सहाय्य देणे आणि त्यांच्या कामाचे विकसनशील फॉर्मेटिव्ह आणि निर्णयात्मक समेटिव्ह मूल्यमापन करणे ही मुख्याध्यापकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. 3. मुख्याध्यापक शिक्षकांना त्यांच्या कार्याच्या
संबंधातील निर्णय प्रक्रियेतील सहभागी होण्याला प्रवृत्त करतात आणि त्यासाठी आवश्यक असलेले निर्भय वातावरण निर्माण करतात. 4. प्रत्येक शिक्षकाचे वैशिष्ट्यपूर्ण गुण, कौशल्य व क्षमता यांची मुख्याध्यापकाला जाणीव असते व तिच्या आधारावर ते विविध शालेय कामे शिक्षकांमध्ये वाटतात. 5. पदोन्नती किंवा तत्सम इतर आणि रिकॉग्निझेशन आणि रिवॉर्ड्स यांच्या संदर्भात शिफारसी करताना मुख्याध्यापक केवळ सेवाज्येष्ठतेचा निकष न लावता त्यांच्या विशिष्ट क्षमतेच्या आणि कामगिरीचा देखील विचार करतात. 6. शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करताना मुख्याध्यापक खुल्या, वस्तुनिष्ठ, पारदर्शक, सहभागी आणि विश्वासार्ह असलेल्या पद्धतींचा अवलंब करतात. 7. शासकीय कायदे, नियम, प्रचलित कार्यपद्धती यांना मार्गदर्शक तत्त्वे मानून त्यांचा भावार्थ ओळखून मुख्याध्यापक त्यांचा वापर शाळेची परिणामकारकता आणि गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने करतात. आवश्यक असल्यास अपवादात्मक स्वरूपात एखाद्या नियमांचे उल्लंघन करण्याचे धैर्य देखील ते दाखवतात. 8. प्रशासकीय अधिकारी आणि व्यावसायिक स्वायत्त यातील सूक्ष्म अंतर मुख्याध्यापक ओळखतात आणि आपल्या कार्यात दोन्हींचा समावेश आदर ठेवून शिक्षकांशी व्यवहार करतात. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की व्यवस्थापन शास्त्र आणि व्यावसायिकता यांच्या सिद्धांतावर आधारित प्रमुख किंवा मुख्याध्यापकांची भूमिका आणि जबाबदाऱ्या या सध्याच्या प्रशासकीय भूमिकेपासून फार भिन्न आहेत. काही बाबतीत त्या विपरीत देखील असण्याची शक्यता आहे. या नवीन भूमिकेतून आपला कार्यभाग सांभाळण्यास मुख्याध्यापक तयार आहेत का? सध्याच्या शिक्षक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमातून शैक्षणिक प्रशासनाचे धडे दिले जातात. यातून प्रशिक्षित झालेले शिक्षक जेव्हा मुख्याध्यापकाच्या पदासाठी निवडले जातात तेव्हा ते व्यवस्थापन शास्त्राच्या सिद्धांताशी पूर्णपणे अपरिचित असतात. मग हा बदल कसा घडून येईल असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. मुख्याध्यापकांची मानसिकता, व्यवस्थापकीय क्षमता आणि कौशल्ये यांची जर शाळांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी सकारात्मक उपयोग करायचा असेल तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासनाच्या श्रेणीबद्ध व्यवस्थेतील विविध पदाधिकाऱ्यांची देखील तत्सम मानसिकता बदलायला पाहिजे. त्यांना अनुसरून त्या योग्य प्रशिक्षणाची तरतूद करायला पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील निरनिराळ्या स्तरावर कार्यरत असलेल्या सर्वच प्रशासकांना याच मंत्रांची शिकवण होणे अपरिहार्य आहे. आज बऱ्याचदा असे पाहण्यात येते की शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून जे काही नवीन सांगण्यात येते त्याच्याशी मुख्याध्यापक अपरिचित असतात. मुख्याध्यापकांसाठी आयोजलेल्या शालेय व्यवस्थापनाच्या ज्ञानसत्राशी प्रशासकीय अधिकारी अपरिचित असतात. जोपर्यंत प्रणालीतील सर्वच घटक एकसुराने शालेय व्यवस्थापनाचा विचार करीत नाहीत व त्यावर अपेक्षित असलेले आपली भूमिका क्षमतेने आणि उत्साहाने पार पाडत नाहीत तोपर्यंत नवीन ज्ञानापासून आवश्यक सुधारणा कशी शक्य आहे ह्याचा विचार शासनाने करायला पाहिजे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की जोपर्यंत हा दृष्टिकोन शासकीय यंत्रणेतील पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांची मानसिकता तदनुसार बदलत नाही तोपर्यंत मुख्याध्यापकांना या ज्ञानाचा काही उपयोग करता येणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षक या दोन सर्वात महत्त्वाच्या घटकांसंबंधी मुख्याध्यापकांची भूमिका, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जेव्हा आपण नीट समजून घ्याल तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यातील अनेक बाबतीत आजही मुख्याध्यापक स्वतंत्रपणे आहेत. त्यात सुचविलेले काही बदल घडवून आणण्यास शासनाची किंवा इतर बाह्य घटकांची परवानगीची आवश्यकता नाही. मुख्याध्यापकांना त्यांचे तात्विक अधिष्ठान आणि प्रात्यक्षिक उपयुक्तता पटायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी नवीन भूमिकेच्या विविध अंगांच्या का व कशा प्रकारे यांचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. मुख्याध्यापकांच्या व्यवस्थापकीय कार्यक्षेत्रात ज्या मानवी घटकांचा समावेश होतो त्यात विद्यार्थी आणि शिक्षक यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विधानाची सत्यता वरील विवेचनावरून मान्य झाली असावी. यानंतर आपण थोडक्यात इतर मानवी घटकांची भूमिका व त्यांच्या बाबतीतील मुख्याध्यापकांच्या कार्याचे विवेचन करूया. शाळेतील इतर मानवी घटकांसंदर्भात मुख्याध्यापकाची भूमिका.
शाळेचे कार्यालय आणि शिक्षकेतर कर्मचारी. शाळेची व्यवस्थापकीय कार्यक्षमता आणि परिणामकारकता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका असणारा घटक म्हणजे शाळेचे कार्यालय. शाळेबद्दलची अत्यावश्यक माहिती कार्यालयात उपलब्ध असते. यात विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अध्ययनातील प्रगती, शिक्षकांच्या नेमणुकीपासून आजपर्यंत सेवेतील महत्त्वाचे टप्पे, शाळेचा विविध गटांशी होत असलेला पत्रव्यवहार, जमा खर्चाच्या नोंदी, वेळोवेळी वापरत असलेले फॉर्म, प्रपत्रे, शासनाकडून आलेले सर्व आदेश, नियम आणि सूचना इत्यादींचा समावेश आहे. कुठलीही माहिती या योग्य वेळी आणि योग्य त्या स्वरूपात न मिळाल्यास तिचा हवा तसा उपयोग होत नाही. म्हणून माहितीचे व्यवस्थापन म्हणजे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे माहितीत झालेली संख्यात्मक वाढ आणि विविधता आणि दुसरीकडे संगणकाद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या संकलनाची आणि संग्रहाची सुलभता. यामुळे शाळेच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी विचारपूर्वक शाळेच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक माहितीची योग्य संकलन व संग्रह होईल अशी परिपूर्ण योजना निर्माण करायला पाहिजे आणि अशी योजना यशस्वीपणे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घडवून आणायला पाहिजे. कार्यालयाचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेता काही अपवाद वगळल्यास बहुसंख्य शाळांत कार्यालयाची आबाळच होत असलेली दिसते. कार्यालयास आवश्यक स्वरूप देणे, त्या दृष्टीने रचना आणि मांडणी करणे, कर्मचाऱ्यांना आपण एक महत्त्वाची भूमिका बजावत आहोत याची जाणीव करून देणे, त्यांना त्यांच्या कामाबद्दल उत्साहित करणे अशा दृष्टिकोनाचा संपूर्ण अभावच सहसा अनुभवास येतो. मुख्याध्यापकांच्या दृष्टीने खरे तर कार्यालयाची क्षमता अतिशय महत्त्वाची आहे. कार्यालयात संग्रहित असलेल्या माहितीची त्यांना सर्वाधिक गरज पडते. सर्व महत्त्वाचे निर्णय अचूक माहितीवर आधारलेले गेले पाहिजे. वेगवेगळे मानवी घटक जेव्हा मुख्याध्यापकांशी आपापल्या समस्या किंवा गाऱ्हाणे घेऊन येतात तेव्हा त्यांना योग्य प्रतिसाद देण्याच्या संबंधित माहितीचा आधार देणे, दाखला देणे गरजेचे आहे. त्याशिवाय घेतलेल्या निर्णयाचे समर्थन त्यांना करणे संभवनीय ठरत नाही. या विवेचनावरून हे स्पष्ट होते की कार्यालयात पुनर्रचना करणे, याला आधुनिक आणि आवश्यक स्वरूप देणे व त्यातील कर्मचाऱ्यांनी योग्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे, याचा आत्मविश्वास आणि अस्मिता किंवा प्रतिमा उंचावणे हे मुख्याध्यापकांचे महत्त्वाचे कार्य आहे. दुसरा मुद्दा, शाळेचे ग्रंथालय आणि ग्रंथपाल. कार्यालयात आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्यासारखा काहीसा दुर्लक्षिलेला घटक म्हणजे शाळेचे ग्रंथालय आणि ग्रंथपाल. शैक्षणिक संस्था म्हटली की त्यात एक ग्रंथालय हे पाहिजेच. जशी सर्वसाधारणपणे मान्यताप्राप्त धारणा असली तरी अध्ययन आणि अध्यापन या शाळेच्या सर्वात प्रमुख प्रक्रियेत ग्रंथालयाचे नेमके स्थान काय आहे किंवा असावे या बाबतीत मात्र फारसा कोणी विचार केला आहे असे दिसत नाही. शाळेच्या विविध साधनस्रोतात ग्रंथालयाचाही समावेश आहे. एवढेच आणि उपलब्ध साधनस्रोत अपुरी आहेत अशी सर्वच मुख्याध्यापकांची धारणा असल्यामुळे ती वाढवण्यासाठी अधिक अनुदानाची मागणी ते सतत करीत असतात. ग्रंथालय देखील याला अपवाद नाही. घटक 1 मध्ये प्रशासन आणि व्यवस्थापन यातील भेद दाखवताना प्रशासनाचे लक्ष आदान किंवा भरण म्हणजे इनपुट्स वर केंद्रित असते, फलितांवर नाही, हे आपण पाहिले. याचे ग्रंथालय एक उत्तम उदाहरण आहे. मुख्याध्यापकांच्या वार्षिक अहवालाची तपासणी केली तर काय सापडते? मागील वर्षी ग्रंथसंख्या अमुक होती, यंदाच्या अर्थसंकल्पात त्यात अमुक टक्के वाढ झाल्यामुळे ग्रंथसंख्या आज अमुक आहे, अशा स्वरूपाचे विधान आढळते. म्हणजे ग्रंथाच्या संख्येत वाढ होणे हे शाळेच्या प्रगतीचे द्योतक आहे असे समजत असावे. ग्रंथालयातील पुस्तकांचा अध्यापन आणि अध्ययन अधिक समृद्ध, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक होण्याच्या दृष्टीने किती व कसा वापर होत आहे याचा कोणी विचार करताना दिसते का? यातून असा निष्कर्ष काढता येईल की ग्रंथालय जर 6 महिन्याने किंवा वर्षभर बंद ठेवले तरी त्याचा अध्ययन अध्यापनावर काहीच परिणाम होणार नाही. मुख्याध्यापकांनी या बाबतीत वेगळी पण आवश्यक भूमिका आत्मसात करायला हवी.
पुस्तकांची संख्यात्मक उपलब्धी हे प्रमाण न ठरवता त्यांचा निरंतर आणि सकारात्मक उपयोग हे महत्त्वाचे मानले पाहिजे. एखाद्या मुख्याध्यापकांनी जर आपल्या वार्षिक अहवालात अशी नोंद केली की मागच्या वर्षी शाळेत केवळ 10% शिक्षक आणि 15% विद्यार्थी यांनी ग्रंथालयाचा अल्प का होईना पण वापर केला, यंदा ही टक्केवारी अनुक्रमे 15% आणि 25% एवढी झाली आहे. यातून मुख्याध्यापकांची या बाबतीत असलेली धारणा व्यक्त होईल. एवढेच नव्हे तर तसे घडवून आणण्यात ते प्रयत्नशील आहेत हे देखील सिद्ध होईल. याचे कारण असे की ग्रंथालयाचा सदुपयोग करून घ्यायचा झाल्यास त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे. शिक्षकांनी ते जो वेळोवेळी विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा प्रकल्प देतात तो अशा स्वरूपाचा करावा की ज्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून माहिती शोधणे अपरिहार्य होईल. तसेच नवीन पुस्तके जेव्हा ग्रंथालयासाठी विकत घेतली जातात तेव्हा त्या विषयाशी संबंधित शिक्षकांना पुस्तक परीक्षणाची जबाबदारी द्यावी. ही परीक्षणे इतर शिक्षकांना क्वचित विद्यार्थ्यांना देखील वाचायला मिळतात अशी व्यवस्था करावी. ग्रंथालय उघडे ठेवण्याचे तास आणि वेळ ठरवताना त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयीच्या असाव्यात हे लक्षात ठेवावे. शेवटी ग्रंथालयाची उपयुक्तता वाढविण्याची त्यांची रचना, मांडणी व शोधण्यातील सुलभता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यासाठी ग्रंथपालाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्याची भूमिका बऱ्याचदा पुस्तके ही शाळेची मालमत्ता आहे आणि आपण त्याचे रखवालदार आहोत असे असते. तिच्यात आमूलाग्र बदल होणे अत्यावश्यक आहे. ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाशी आणि नियतकालिकांशी ते परिचित असायला पाहिजे. कुठलेही पुस्तक विनाविलंब शोधता आले पाहिजे. याशिवाय पुस्तकाचे वर्गीकरण, त्यांची मांडणी इत्यादीकडे त्यांनी सतत लक्ष द्यायला हवेत. ग्रंथपालांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सर्वच आधुनिक ग्रंथालयात त्यांना शिक्षकांशी समान दर्जा दिलेला आढळतो. अनेकदा विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेले दिसते की विशिष्ट ज्ञान किंवा माहितीचा शोध घेताना शिक्षकाहून कितीतरी अधिक मोलाचे मार्गदर्शन ग्रंथपालांकडून मिळते. थोडक्यात शाळेचे कार्यालय, ग्रंथालय व तत्सम घटक यांच्याकडे बघण्याची आणि त्यांची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांकडे यायला हवी. त्यांचा दृढ विश्वास झाल्याशिवाय हे बदल साकार होणे संभवत नाहीत. शाळेबाहेरील घटक आणि मुख्याध्यापकांची भूमिका. आतापर्यंत आपण शाळेतील महत्त्वाच्या घटकांसंबंधी मुख्याध्यापकांच्या भूमिकांचा विचार केला. आता शाळेबाहेरील घटक. काही घटकांची दखल घेणे हे देखील महत्त्वाचे ठरेल. यात प्रामुख्याने पालक, व्यवस्थापकीय मंडळ, तसेच बोर्ड म्हणजे गव्हर्निंग बोर्ड, मॅनेजमेंट कमिटी, शासन आणि परिसरातील सामाजिक संस्था यांचा समावेश आहे. त्यातील पहिला आहे पालक. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल सर्वात अधिक आस्था आणि काळजी असणारा घटक म्हणजे पालक. आपल्या पाल्याचा शालेय अनुभव उपयुक्त असावा, त्याचे ज्ञान आणि कौशल्य यांची वृद्धी व्हावी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे ही पालकांची अपेक्षा असते. या बाबतीत विद्यार्थी वरचेवर जी माहिती पुरवतात किंवा अनुभव सांगतात त्यावर पालक अवलंबून असतात. सुशिक्षित पालकांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणात अधिक रुची असते व त्या दृष्टीने ते जमेल तसे मार्गदर्शनही करू शकतात. गृहपाठ म्हणजे होमवर्क मदत करू शकतात व योग्य संवादातून शाळेच्या कार्याबद्दल हवी ती माहिती मिळवू शकतात. आवश्यक असेल तेव्हा संबंधित शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापकांशी संपर्क साधू शकतात. पण आजचा विद्यार्थी वर्ग पाहिला तर त्यात अनेकांचे पालक शिक्षित नसल्याचे लक्षात येते. साहजिकच अशा पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक विकासात सहभागी होता येत नाही. पालकांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यासाठी अनेक शाळांतून पालक शिक्षक मंडळे म्हणजे पॅरेंट टीचर असोसिएशन स्थापना करण्यात आली आहे. पालकांना एकत्र आणून त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे व त्यांनी सुचविलेल्या कल्पना किंवा योजना विचारात घेणे हे असल्या संपर्काचे मुख्य उद्दिष्ट असते. या पार्श्वभूमीवरून मुख्याध्यापकांची पालकांच्या बाबतीतील भूमिका ठरायला पाहिजे. पालकांना
शाळेबद्दल आत्मीयता वाटेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा सदैव प्रयत्नशील आहे असा विश्वास निर्माण होईल व ते या प्रक्रियेत सहभागी होण्यास किंवा जमेल तसे सहकार्य करण्यास उद्युक्त होतील. अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करणे ही मुख्याध्यापकांची प्रमुख जबाबदारी आहे. त्यांना कुठल्याही संदर्भात मुख्याध्यापकांना भेटायची आवश्यकता वाटल्यास व त्यासाठी त्यांनी वेळ मागितल्यास अशा विनंतीला प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय पालक अकारण शाळेच्या कामात ढवळाढवळ करतात असा समज करून घेणे उचित ठरणार नाही. खुल्या मनाने पूर्वग्रह बाजूला सारून पालकांच्या सूचनांचे विचार करायला पाहिजे. यातील काही गैर वाटल्यास त्यांची कारणे समजावून सांगितली पाहिजे व त्यांचे समाधान करायला पाहिजे. पालक काही बाबतीत अज्ञानी असेल तरी त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे व धीराने पण आत्मविश्वासाने त्यांच्या कथनाला प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. इथे काही प्रश्नावली दिली आहे. प्रश्न होय आणि नाही यामध्ये उत्तर द्यायचं आहे. आपल्या शाळेत पालक शिक्षक मंडळ आहे का? तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे पालक साक्षर आहेत का? पालक सभेला आलेल्या पालकांना त्यांच्या अडचणी विचारल्या जातात का? त्यांच्या अडचणींचे पूर्ण निवारण करता येते का? त्यांना का बोलण्यास संधी देता का? त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असल्याचे जाणवते का? त्यांच्याकडून विधायक सूचना येतात का? त्यांच्या सहकार्याने एखादी योजना कार्यान्वित करता का? त्यांना शालेय कामकाजात सहभागी करून घेता का? त्यांना त्यांच्या पाल्याच्या चांगल्या गुणांची जाणीव करून देता का? त्यांच्याकडून शिक्षकांविषयी तक्रारी येतात का? त्या तक्रारीची तुम्ही दखल घेता का? मुख्याध्यापकांचे उद्बोधन करता का? पालकांचे उद्बोधन करता का? पालक सभेला न आल्यास तुमची काय प्रतिक्रिया असते? या ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवायची आहे. व्यवस्थापकीय मंडळे आणि शासन. अशासकीय म्हणजेच खाजगी शाळांमध्ये या घटकाला महत्त्वाचे स्थान असते. शाळेच्या निर्मितीत निधी उपलब्ध करून देण्यात काही ठळक धोरणे ठरविण्यात हा वर्ग महत्त्वाची भूमिका बजावतो. मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यात, आर्थिक जमा खर्चाच्या बाबतीत नियम ठरवण्यात व अशा अनेक बाबतीत या वर्गाकडे सर्व अधिकार असतात. अनेकदा बाह्य परिसरातील शासकीय किंवा अशासकीय संस्थांमधून ते शाळेचे प्रतिनिधित्व देखील करतात. अर्थातच मुख्याध्यापकांना त्यांच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या आदेशानुसार व त्यांनी निर्धारित केलेल्या अधिकार क्षेत्राच्या चौकटीत राहून शाळेचा कार्यभार सांभाळावा लागतो. पण या विधानाकडे एक सामान्य विधान म्हणूनच बघणे आवश्यक आहे. व्यवस्थापकीय मंडळाचे बहुतेक सदस्य शिक्षण तज्ज्ञ नसतात. त्यांचे स्वतःचे व्यवसाय असतात. त्या दृष्टीने शाळेच्या कामासाठी ते फारसा वेळ देऊ शकत नाहीत. बऱ्याचदा अध्यक्ष आणि कार्यवाहक सेक्रेटरी या दोनच व्यक्तीकडे काही महत्त्वाची कामे किंवा जबाबदारी दिली गेली असते. फक्त मुख्याध्यापकांकडे संपूर्ण वेळ देणारा आणि पगारी अधिकारी म्हणून शाळेच्या दैनंदिन कारभाराची सर्व जबाबदारी असते. मुख्याध्यापकांचे त्यांच्या व्यवस्थापकीय मंडळाशी असलेले संबंध याविषयी बरीच चर्चा होत असते व या बाबतीत बरेच गैरसमज देखील प्रचलित आहेत. अर्थात मुख्याध्यापकांच्या स्वतःच्या भूमिकेबद्दल असलेल्या कल्पना यात इतकी विविधता आहे की त्यातून असे गैरसमज निर्माण होण्याला वाव मिळत असतो. आणि या संदर्भात जेव्हा आपण शासनाच्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा हा सगळा विषयच अधिक गुंतागुंतीचा आणि गोंधळ व अनिश्चितता निर्माण करणारा होतो असे दिसून येते. तेव्हा या संपूर्ण विषयाची सखोल चर्चा न करता केवळ मुख्याध्यापकांनी स्वतःची भूमिका, बांधिलकी आणि अधिकार क्षेत्र कसे ठरवावे, ते ठरवताना कोणत्या सिद्धांताचा किंवा अनुभवाने मान्यता प्राप्त झालेल्या तत्त्वांचा आधार घ्यावा आणि त्यातून निर्माण झालेल्या भूमिका समर्थपणे शासकीय मंडळातून मांडून आपले परस्पर संबंध हे चढाओढीचे नसून एकमेकांना पूरक आहेत हे कसे पटवून द्यायचे याचीच आपण थोडक्यात दखल घेऊ. आज बहुसंख्य शाळांमधून कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांकडे पाहिले तर त्यांच्या ठिकाणी बऱ्याच बाबतीत परावलंबी भावना निर्माण झालेली दिसते.
शासकीय नियंत्रणामुळे आपल्याजवळ फारसे अधिकारच उरलेले नाहीत आणि आपण असहाय्य आहोत असा त्यांचा ग्रह झालेला आहे हे जाणवते. शासकीय परवानगीशिवाय कुठलीही योजना किंवा निर्णय राबवता येत नाही असे समजून बरेच मुख्याध्यापक वरून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या पलीकडे काही नवीन करण्याचे टाळतात. असे करण्यात अभिप्रेत असलेला धोका म्हणजे रिस्क पत्करण्याचे धाडस ते करीत नाहीत. अशी प्रवृत्ती निर्माण होण्याला दोन प्रमुख कारणे असतात. पहिली म्हणजे अलीकडील काळात शैक्षणिक क्षेत्रात घडत असलेले बदल यांची संख्या आणि गती यात लक्षणीय वाढ झाली आहे. काही बदल धोरणात्मक स्वरूपाचे असतात तर काही केवळ प्रशासकीय स्वरूपाचे वरचेवर आदेशित केलेले. या बदलामुळे मुख्याध्यापकांच्या कार्यभारात सतत वाढच होत असते. बऱ्याच नव्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविल्या जातात. शासनातील वरिष्ठ स्तरावर योजलेले नवे उपक्रम शाळांमधून यशस्वीपणे राबविणे हे मुख्याध्यापकांचे कार्य ठरते. यातील काही उपक्रमांशी जेव्हा ते अपरिचित किंवा साशंक असतात तेव्हा त्यांना आपल्या क्षमतेच्या आणि आत्मविश्वासाच्या अभावाची जाणीव होते. अशा परिस्थितीतून वरून आलेल्या आदेशाचे शब्दशः आणि किमान पालन करण्यापलीकडे ते धजत नाहीत. या कारणाशी सुसंगत असलेले दुसरे कारण म्हणजे अपयशाची जाब विचारल्या जाण्याची किंवा टीकेची भीती. या परिस्थितीचा आणि त्याच्या दुष्परिणामाचा विचार केला तर हे एक दुष्ट चक्र आहे असे लक्षात येते. एकीकडे मुख्याध्यापकांना असे वाटते की शासकीय नियंत्रणामुळे आपले हात बांधले गेले आहेत. आपल्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आपल्या विचारांची किंवा कल्पनांची दखल घेतली जात नाही. थोडक्यात स्वायत्ततेचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्यांच्या कामात अभिप्रेरणेची जाणीव उणीव दिसली तर ती साहजिकच आहे. याच्या उलट शिक्षण नियंत्रणाची जबाबदारी असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांची अशी धारणा असते की नियंत्रण हे कारण नसून परिणाम म्हणजे फलित आहे. मुख्याध्यापक जर सक्षम आणि कार्यकुशल असेल तर त्यांच्याजवळ ज्ञान आणि अनुभवातून निर्माण झालेला आत्मविश्वास असेल आणि त्यांच्यातून शाळेच्या गुणात्मक विकासासाठी जर ते अभिप्रेरित असतील तर शासनाला नियंत्रणाची आवश्यकताच जाणवणार नाही. वस्तुस्थिती तशी नसल्यामुळे शासनाला या बाबतीत पुढाकार घ्यावा लागतो आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इच्छित बदल घडवून आणणे अपरिहार्य ठरते. वस्तुस्थितीचे वर दिलेले वर्णन हे देखील एक सामान्य विधान आहे हे समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी अपवादांची दखल घेणे उचित ठरेल. आहे त्या परिस्थितीत देखील काही मुख्याध्यापकांनी अफाट कामगिरी करून आपल्या शाळेचे स्वरूपच बदलून टाकले आहे. याला कारणीभूत म्हणजे त्यांचे ज्ञान, कौशल्ये, अनुभव, स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, धाडस, कल्पनाशक्ती आणि अभिप्रेरणा हे होय. अशा मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कर्तबगारीतून जी प्रतिमा निर्माण केली आहे त्याची दखल शासकीय अधिकारी देखील घेतात आणि त्या प्रतिसादात म्हणून त्यांना बऱ्याच प्रमाणात स्वायत्त करतात, त्यांच्यावरील नियंत्रण सैल करतात आणि त्यांच्या कार्यात निष्कारण लक्ष घालत नाहीत असे चित्र पाहायला मिळते. या सर्व विवेचनातून जो एक महत्त्वाचा निष्कर्ष निघतो तो असा की शालेय विकासाच्या प्रक्रियेत या दुष्टचक्रामुळे जे अडथळे निर्माण होतात त्यांचे निर्मूलन करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शासकीय अधिकारी या दोघांच्या मानसिकतेत मूलभूत बदल घडणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी स्वतःची क्षमता वाढवून स्वायत्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वायत्ततेचा सकारात्मक उपयोग करून घेण्यास आपण समर्थ आहोत हे सिद्ध केले पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचे महत्त्व दाखविण्याच्या उद्देशाने नियंत्रणाचे अधिकार न मागता स्वायत्तता पात्र मुख्याध्यापकांवरील नियंत्रणाचा व्याप कमी करण्याची तयारी दाखवावी. अशा प्रकारच्या प्रयत्नातूनच शालेय विकास कार्यात शासन आणि मुख्याध्यापक यांना पूरक अशा भूमिका निभावू शकतील. 3. शालेय परिसरातील इतर संस्था. बहुधा सर्वच शाळांच्या परिसरात, विशेषतः शहरी शाळांच्या अनेक प्रकारच्या संस्था कार्यरत असतात.
प्रत्येक संस्थेची काही उद्दिष्टे असतात व त्यांना अनुसरून तिचे कार्यक्रम ठरत असतात. तर शाळेला या संस्थांची माहिती असणे अनेक दृष्टीने हितावह ठरू शकेल. काही संस्थांच्या उद्देशात शिक्षण प्रशिक्षणाचाही उल्लेख असतो. रोटरी आणि लायन्स क्लब यांचे उदाहरण देता येईल. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याच्या आर्थिक मदत या संस्था पुरवित असतात. यांचे सदस्य विविध व्यावसायिकांचे प्रतिनिधी म्हणून निवडले जातात, त्यामुळे ते तज्ज्ञ असतात. त्यांच्या ज्ञानाचा शाळेला विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक मार्गदर्शनासाठी उपयोग करून घेता येतो. तसेच विद्यार्थ्यांना कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स उपलब्ध करून देण्यातही या संस्थांचे सहकार्य मिळवणे शक्य होते. यासाठी मुख्याध्यापकांनी अशा प्रकारच्या संस्थांशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. अलिप्ततेचे धोरण शाळेला अनेक प्रकारच्या साधनांपासून वंचित करते. याची जाणीव मुख्याध्यापकांना असणे गरजेचे आहे. सर्वच संस्था समाजसेवा या नावाखाली काहीतरी उपक्रम हाती घेतच असतात. शाळा देखील याला अपवाद नाही. तेव्हा या संस्थांनी एकत्रितपणे काही स्तुत्य उपक्रमाची योजना केल्यास त्यांच्या साधनांचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो. तेव्हा त्यांचे परस्पर संबंध प्रतिस्पर्धी नसून ते पूरक आहेत हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते.